नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 डोंगरकडा सर्कल अंतर्गत मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 93 कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील डोंगरकडा सर्कल अंतर्गत गावातील मतदान केंद्रावर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, सुकळीवीर, जामगव्हाण, भाटेगाव, झुंझुनवाडी, वरुड, हिवरा, डोंगरकडा फाटा या गावांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडल्याबद्दल दिसून आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता. सर्वप्रथम आपलं नाव काय? रवी पंडित, डोंगरकडा. आपण जरांगे पाटलांच्या आदेशानुसार चाललात का? नाही, मी वंचित बहुजन आघाडी. बरं, वंचित बहुजन आघाडी. आपण दिलीप म्हस्के यांच्या आदेशानुसार चालत का? आज डोंगरकडा सर्कल येथे किती टक्के मतदान होईल असं आपल्याला वाटेल? 60 ते 70% मतदान होते डोंगरकड्यामध्ये. माझं मत काय नाही, सर्व समाजानं ताकदीनं वंचित बहुजन आघाडी सोबत राहिले पाहिजे. कारण कसं, प्रत्येक मुस्लिमांना असो, ओबीसीना असो, गरीब मराठ्यांना असो, सर्वांना न्याय द्यायचं काम बाळासाहेब करतात. त्यामुळं सर्वांनी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं नाव कामाजी रामजी जाधव. मी गावातला नागरिक आहे आणि जास्तीत जास्त 80-90% मतदान. बर, हे मतदान शांततेत पार पडले का? सर्व मतदान शांततेत पार पडत आहे आणि पडले बी आतापर्यंत. सर्व गावातील मंडळींनी सगळ्या मतदानाला हातभार लावलेला आहे आणि पद्धतशीर मतदान शांततेनं पडत आहे. सर्वप्रथम आपलं नाव? गोविंद बालाजी मात्रे. बर, सुकळीवीर येथे किती टक्के मतदान आहे? 2700 मतदान आहे पूर्ण. बर, हे मतदान शांततेत पार पडले आहे का? एकदम शांतता आहे, एकदम पूर्ण शांतता आहे. कुणाचंही काही पोलीसवाल्याला तर काही कामच नाही, बसून आहेत खुर्चीवर आरामात आहे. त्यांनी म्हणतात सुकळीवीर सगळं गावात बघितलं नाही, एकदम शांतता आहे. कोणाची काही जाण दुश्मन नाही, कोणता वाद नाही, काही तंटा नाही, काहीच नाही. एकदम शांततेने आणि सुरळीत चालू आहे. किती वर्षापासून मतदान करत आहात आपण? मी 10 वर्षापासून करतो. कळमनुरी मतदारसंघामध्ये आज मतदान सुरू आहे आणि सकाळपासून तुम्ही बघितलं असेल संध्याकाळपर्यंत चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनं या कळमनुरी मतदारसंघामध्ये मतदान होत आहे आणि मतदानाची टक्केवारी 70 ते 75% मतदानाची टक्केवारी राहील. कारण की लोकांमध्ये खूप उत्साह मतदान करण्यामध्ये आहे आणि निश्चितच लोकशाहीचा विजय या ठिकाणी होणार आहे. गुंडशाही इथे संपणार आहे आणि लोकशाहीचा सूर्योदय इथं होणार आहे आणि संतोष ठारपे साहेब हे प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. प्रथम आपलं नाव? गोपाल रतन राठोड. बर, भाटेगाव येथे किती टक्के मतदान आहे? आता सध्या तरी 933 म्हणजे आज 55% मतदान 4 वाजेपर्यंत झालेलं आहे. उर्वरित मतदान एक 1100 पर्यंत होईल असे अंदाज आहे. काही बाहेरगावी आलेले आहेत, काही रोजदार आता 5 वाजता येतील आणि आपण इथं 65% मतदान होईल अशी अपेक्षा बाळगतो. बर, भाटेगाव येथे सर्कल मध्ये मतदान शांततेत पार पडले? भाटेगाव मध्ये सकाळी 7 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत कोणताही वाद न घडता एकदम शांततेत काही की दोन्ही बूथवर व्यवस्थित सुरळीतपणे मतदान चालू आहे. डोंगरकडा येथे किती टक्के मतदान झाले? सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सखाराम अडकिने. मी इथं डोंगरकडा फाटा वार्ड क्रमांक 5 या बूथवर मी सकाळपासून आहे आज आणि 907 पैकी जवळपास 484 आतापर्यंत मतदान झाले. 4-4:15 वाजेपर्यंत आणि 6 वाजेपर्यंत जवळपास 65 ते 70% मतदान होण्याचे चान्सेस आहेत. बर, डोंगरकडा फाटा सर्कल मध्ये शांततेत मतदान पार पडलंय का आणि तुम्ही जनतेला काय सांगणार आहात? नाही, सकाळपासून कोणताही पक्ष असो, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान झालं
आणि एकदम शांततापूर्वक कोणताही म्हणजे अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे चांगलं सहकार्य केलं आणि हसी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पडलं आतापर्यंत आणि इथूनही पुढे 6 वाजेपर्यंत पडत राहील.